सर्वांना स्वामीमय नमस्कार आणि राधा शाईन या माझ्या YouTube चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। ही व्हिडिओ एक साईन आहे स्वामी जप सुरू करण्यासाठी। जर स्वामी जप करण्याची सुरुवात असेल तर ती आतापासून केली पाहिजे। उद्या आपण जिवंत असू की नाही माहित नाही। जेव्हा आपण आपल्या संतांना बघतो तेव्हा ते ध्यान करत असताना किती शांत आणि तेजस्वी दिसत असतात। आपल्या संतांना बघूनच मनाला प्रसन्नता आणि शांती भेटते। त्यांच्या आजूबाजूचं वातावरण पण एवढं प्रसन्न असतं की असं वाटतं की अजून थोडा वेळ बसलं पाहिजे। तसंच आपण स्वामींच्या मठात जातो किंवा स्वामींना पाहतो तेव्हाही आपल्याला तशीच अनुभूती येते। कधी विचार केला आहे का की असं का होतं? कारण ते सतत नामजप करत असतात, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण तेवढं निर्मळ बनतं आणि आपल्याकडे स्वामी नाम जपाची शक्ती आहेच, ज्यामुळे कितीही संकट आली तरी आपण त्यावर शांतपणे मात करू शकतो, विचलित न होता। फक्त आणि फक्त स्वामी नामजपातच खूप मोठी शक्ती आहे। स्वामी भक्तांना माहित आहे स्वामी जपाचे किती चमत्कार आहेत ते। स्वामी सांगतात कितीही तीर्थयात्रा करा, पण नामजप केल्यामुळे जे पुण्य भेटते, जो आनंद भेटतो तो कुठेही मिळणार नाही, कुठेही भेटणार नाही। आपल्याला एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे की आपलं आयुष्य सुंदर आणि आनंदमय बनवायचं असेल तर फक्त आणि फक्त स्वामी नाम जप पुरेसं आहे। जर आपल्याला रोजच्या आयुष्यात जादू बघायची असेल ना, तर फक्त एकदा स्वामी नाम जप सुरू करा। जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून माझं नशीबच बदललं। माहित नाही कशा गोष्टी घडत गेल्या। स्वामी कोणाला ना कोणाला तरी मदतीला पाठवतात। खूप सारे लोन, सतत पैशांची धडपड, मेहनत करून पण फळ भेटत नव्हतं। पण जेव्हापासून स्वामी जप सुरू केलं आयुष्यच बदलून गेलं। कोणीही काहीही बोललं तरी फरक पडत नाही। पैसे असतील नसतील तरी टेन्शन येत नाही। डोक्यात एकच गोष्ट असते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। त्यामुळे असं होतं ना की स्वामी आहेत ना, मग होईल ठीक। आपल्यासोबत कधीच वाईट होणार नाही। जे मेहनत करून नशिबात भेटेल तिथे स्वामींची कृपा, जे नाही भेटणार ती स्वामींची इच्छा, आणि स्वामी जे देतील ते आपल्या भल्याचंच असेल। फक्त माझं टेन्शन नाही हील केलं, माझं माइंडसेट नाही चेंज केलं, पण जेव्हा मी विचार करत होती की नक्की माझं अस्तित्व काय आहे, मी किती घाबरी आहे, किती टेन्शन घेते, लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते, उच्च शिक्षण असून सुद्धा कोणीही काहीही बोलून जातं, स्वतःचा कधीच विचार केला नाही, मी कधी स्वतःसाठी स्टँड घेऊ नाही शकत, एक सेल्फ रिस्पेक्ट नाही येऊ शकत। जेवढे डाऊट होते ना स्वतःबद्दलचे तेवढे डाऊट स्वामींनी एवढ्या चांगल्या प्रकारे क्लिअर केले ना की आता मी स्वतःवर तर प्रेम करायला लागली आहे, पण आता समोरची व्यक्ती जी भेटते ती पण तेवढ्याच रिस्पेक्टने माझ्यासोबत बोलत असते। स्वामी सगळं आपल्याला देतात, फक्त एकच गोष्ट लक्षात असली पाहिजे की आपण चुकीच्या गोष्टी सहन करणाऱ्यांमधले होतो ना की दुसऱ्यांना त्रास देणाऱ्यांमधले। मला एवढीच गोष्ट माहित आहे, जे काही मी भूतकाळात सहन केले ते माझं कर्म होतं, आणि स्वामी जप केल्यामुळे सर्व वाईट कर्मातून माझी मुक्तता झाली आहे आणि खूप साऱ्या गोष्टी सहन केल्यात। त्यामुळे आज मी स्वामी सेवेत आले आणि स्वामी जप सुरू केलं। तर आता आपण भेटूया पुढच्या भागात। श्री स्वामी समर्थ।